आगे चलते हैं। देखो मैं क्या बोल रहा हूं, ये पहला ट्रांजैक्शन हो गया, अब दूसरे ट्रांजैक्शन पे चलते हैं। ठीक है, कैश परचेस। ये देखो मैंने क्या किया था, देखो मैं कैश परचेस को समझा रहा हूं कैसा है, पूरा समझ लेते हैं पहले कंसेप्ट, फिर इसको इक्वेशंस बनाना चालू करेंगे। कैश परचेस, ये पिक्चर क्या दिख रहा है, कैश बॉक्स है। ये ऐसा कैश बॉक्स होता है बिजनेसेस में। कैश क्या कर रहे हैं हम लोग, कैश निकाला, दे दिया और वो बॉक्स ले लिया, राइट। ये होता है कैश परचेस। ठीक, समझ में आ गया कैश परचेस क्या है। चलो अब कैश परचेस से अपने को समझना क्या है कि इसको इक्वेशन में कैसे कन्वर्ट करेंगे। देखो क्या हो रहा है, देखो कैश, सपोज कैश में 1 लाख रुपए है, इस कैश बॉक्स में 1 लाख रुपए है, इसमें से 10,000 रुपए हमने निकाले, ये 10,000 रुपए है जो हम दे रहे हैं, यानी कैश में से 10,000 रुपए कम हो गए। अब कितने हुए, 90,000। अब कैश, यानी जब भी आप कैश परचेस करोगे तो ये पिक्चर्स याद रखना। कैश बॉक्स है जिसमें 1 लाख रुपए है, उसमें से हमने 10,000 रुपए निकाले और ये बॉक्स ले लिया, तो उसको ये 10,000 रुपए दे दिए। अब इस बॉक्स में कितने पैसे बचे, 90,000। चलो नेक्स्ट, अब गुड्स की तरफ चलते हैं। वो जो बॉक्स आ गया, वो जो बॉक्स लिया ना हमने, ये देखो, ये सपोज अपना पहला ऑलरेडी इतना स्टॉक है, अपने पास इतने गुड्स ऑलरेडी पड़े हुए हैं। अब मान लो ये 1 लाख रुपए, 1 लाख रुपए के गुड्स अपने पास गोडाउन में पड़े हुए। अब क्या होगा, ये नया बक्सा आ गया जो अभी परचेस किया 10,000 वाला, जो अभी परचेस किया बक्सा वो नया आ गया, अब वो है 10,000 का। अब क्या हो गया, ये देखो इसमें वो ऐड होगा, यहीं पे कहीं पे रखेंगे तो स्टॉक क्या हो गया, बढ़ गया, स्टॉक बढ़ गया। पहला स्टॉक 1 लाख था, उसमें ये नया स्टॉक ऐड हो गया और अब नया स्टॉक बढ़ के हो गया 1,10,000। समझ में आ रहा है, कैश परचेस का इफेक्ट समझ में आ गया पूजन। हाँ सर, समझ गया। क्या एस्पेक्ट है वो समझ में आ गई। हाँ सर। यस, बाकीच्यांना हे श्रावणी, अथर्व, पार्थ, यस सर, हे समजते सगळं। मग आता बघा मी काय लिहिलं, कॅश आणि गुड्स हे दोन्ही असेट आहेत, मग आता कॅश परचेस असेल तर काय घडणार आहे, कॅश परचेस असेल तर गुड्स कमिंग इन आहे, म्हणजेच काय होणार, स्टॉक, गुड्स म्हणजे स्टॉक म्हणजे असेट विल इन्क्रीज अँड सो इट विल बी ॲडेड इन असेट, म्हणून आपण ते असेट मध्ये ॲड करणार। आणि कॅश काय होते, इज गोइंग आउट, म्हणजे सो असेट मधनं ती मायनस करणार। म्हणजे जर का कॅश परचेसचं ट्रान्झॅक्शन असेल तर त्याचे दोन्ही इफेक्ट असेट मध्येच येतात, प्लस पण मायनस पण। हे काय समजवायचा प्रयत्न करतोय मी, समजतंय तुम्हाला। हळूहळू तुम्हाला ते समजणार आहे, बघा मी काय सांगतोय। क्रेडिट परचेस बघा आता काय, व्हॉट इज क्रेडिट परचेस। क्रेडिट परचेस म्हणजे गुड्स ऑलरेडी 1 लाख, मगाचीच कंडिशन 1 लाख होते, गुड्स परचेस केलं म्हणजे अजून 10,000 आले, ॲड झाले, नवीन स्टॉक निघणार, नवीन स्टॉक 1,10,000 जाणार, हे तर कन्फर्म आहे। यस, क्रेडिट परचेस समजलं। आता काय दुसरं, क्रेडिटर्स त्याचा इफेक्ट कुठे होतो, क्रेडिटर्सवर काय होतं, पहिले सपोज किती होते, सपोज पहिले हे किती आहेत, 1 2 3 आणि 6 जण आहेत, पहिले 6 क्रेडिटर्स आहेत माझ्याकडे, म्हणजे त्यात हे ॲड झाला अजून 1, म्हणजे झाले केवढे 7, म्हणजे वाढले, म्हणजे माझ्याकडे सपोज क्रेडिटर्स आहेत 50,000चे, हे सगळे मिळून 50,000चे क्रेडिटर्स आहेत, त्यात हा नवीन 10,000चा ॲड झाला, म्हणजे नवीन किती झाले
60,000. दिस इज व्हॉट इज क्रेडिट परचेस इज हॅपनिंग. दिस इज हाऊ रादर, किंवा हे क्रेडिट परचेस आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कॅश परचेस करता तेव्हा दोन इफेक्ट कसे केले मी ते कळले का. आणि आता क्रेडिट परचेस केल्यावर, क्रेडिट म्हणजे उधार परचेस केला तर इकडे एकीकडे आपला स्टॉक वाढतोय आणि दुसरीकडे इकडे क्रेडिटर्स वाढले. क्रेडिटर्स जे 50,000 होते ते 60,000 झाले. पुढे जाऊया. नेक्स्ट बघा आता सिमिलरली क्रेडिट परचेसच्या केसमध्ये आता आपण आता इक्वेशनमध्ये कसं मी पुटअप करणार ते इक्वेशन्सच्या बाबतीत बघा. गुड्स कमिंग इन आहेत म्हणजेच गुड्स म्हणजे स्टॉक विल इन्क्रीज. आणि सेकंड, कॅश इज नॉट गोइंग आउट, कॅश बाहेर चाललेली नाही, त्यामुळे त्याचा असेटवर दुसरा कुठलाही परिणाम होणार नाही. मग असेट विल नॉट बी निगेटिव्ह, असेट फक्त पॉझिटिव्हमध्ये चेंज होणार, इन्क्रीज होणार बस. मग आता पुढे इन केस ऑफ क्रेडिट अमाऊंट इन केस ऑफ अ क्रेडिट अमाऊंट बिकम्स पेएबल टू क्रेडिटर्स काय करणार, इन्क्रीज होणार, म्हणजे लायबिलिटी इन्क्रीज होणार. याचा अल्टिमेटली इफेक्ट कुठे होणार आहे, लायबिलिटीमध्ये. का तर क्रेडिटर इज अ लायबिलिटी, कॅपिटल नाही आहे, क्रेडिटर इज अ लायबिलिटी. म्हणजे आपण लायबिलिटीमध्ये ते ॲड करणार आणि असेटमधनं मायनस, असेटमध्ये पण ॲड करणार, असेटमध्ये पण ॲड, लायबिलिटीमध्ये पण ॲड. का, कारण स्टॉक वाढला, क्रेडिटर वाढले. नेक्स्ट आता नीट लक्ष द्या, इक्वेशनवर. यू विल रिअलाइज व्हॉट आय एम सेइंग. परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. आता मैं इक्वेशन मध्ये कसं कन्वर्ट करना है. पूजन ये पूरा समझ में आ रहा है क्या मैं जो बोल रहा हूँ. हाँ सर. मैंने ये जो पिक्चर के थ्रू दिखाया है वो समझ में आ गया. क्रेडिट परचेस, कैश परचेस पूरा. अब इसका हम इक्वेशन में कैसे पुटअप करते हैं. परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट, धोनीकडनं क्रेडिटवर माल घेतलाय 10,000ला. चला आता बघा कसं येणार. पहिलं हे ट्रान्झॅक्शन मी कसं, मगाचं होतं बघा, मगाशी 50-50 दिसतंय का, ते मी कसे घेतले. मी हे दुसरं 2 नंबरचं घेतलंय, हे 2 नंबरचं घेतलंय ट्रान्झॅक्शन. 2 नंबरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये मी काय घेतलं बघा. सेकंड नंबर, इथं मी नंबर दिला ट्रान्झॅक्शनमध्ये. इथं तुम्ही पाहिजे सिरियल नंबर लिहू शकता, एक सिरियल नंबर, मग ट्रान्झॅक्शन. परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट 10,000. आता मी काय म्हटलं, धोनीकडनं असेटमध्ये काय इफेक्ट येणार, स्टॉक वाढला म्हणून मी असेटमध्ये ॲड केले. आणि इकडं लायबिलिटीमध्ये पण ॲड झाले, हे ॲड झाले का, कारण क्रेडिटर्स वाढले. क्रेडिटर्स वाढले. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कायम हे एवढे 3च कॉलम हँडल करायचे, 3च कॉलम हँडल करायचे. आणि ते कसे हँडल करायचे तर ते त्याच्या ह्याच्याप्रमाणे कुठं काय घडतंय, असेटमध्ये काय घडतंय, लायबिलिटीमध्ये काय घडतंय आणि कॅपिटलमध्ये. इतकी सोपी कन्सेप्ट आहे, भयानक सोपी कन्सेप्ट आहे. फक्त नीट लक्ष ठेवून त्याच्यावर ॲक्शन घ्या. आणि लगेच तुम्ही बघितलं बघा, इथं मी कशी अंडरलाईन केली आणि लगेच त्याचं टोटलिंग केलं. इथं टोटल्स कशी केलेत हे बघा. 50,000 + 10 60,000. आणि चेक करा दोन्ही बरोबर आहे का, येस. हे ऑलवेज प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर तुमचं टॅली पाहिजे. टॅली म्हणजे काय, बरोबर इक्वल टू असलं पाहिजे. म्हणजे 60,000 = 10 + 50, येस. लायबिलिटी आहेत क्रेडिटर्स, कॅपिटल आहे का, नाही. मगच 50,000चं कॅपिटल ट्रान्झॅक्शन आपण केलं. चला पुढं. आता एक्सपेन्स अँड इन्कम काय प्रकार आहे. हां, अशी 2 ट्रान्झॅक्शनचे कायम हे असं करायचं का, 2 ट्रान्झॅक्शनचे टोटल करून. हो. प्रत्येक ट्रान्झॅक्शन झालं की तुम्हाला टोटलिंग करायचं आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर टोटलिंग करायचं. आणि हे टोटलिंगच तुमचं दर याला टॅली व्हायला पाहिजे. असं शेवटपर्यंत करत जायचं आहे. जेवढी ट्रान्झॅक्शन्स आहेत तसे ॲड करत सगळ्या टोटल्स करत जायचं. आणि शेवटी तुम्हाला याची सगळ्याची टोटल टॅली करायची आहे. ठीक आहे. चलो आता बघा, आता एक्सपेन्स आणि इन्कम. एक्सपेन्स आणि इन्कम काय असतात मला सांगा. एक्सपेन्सची डेफिनेशन श्रावणी. बोला पार्थ. एक्सपेन्स
पार्थ, यस एक्सपेंस की डेफिनेशन, जानवी, अथर्व, पूजन, एक्सपेंस की डेफिनेशन बोलो। शॉर्ट टर्म लायबिलिटी हाँ, लायबिलिटी जेव्हा नाही सर जेव्हा आपण काही परचेज किंवा परचेज वगैरे करतो त्याला एक्सपेन्स म्हणतात। अरे डेफिनेशन काय आहे, काय श्रावणी, जानवी, एक्सपेंसची डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्सपेन्सेस? कुठला तरी कॉस्ट आपण इन्क्लूड करतोय, कॉस्ट इज इन्कर्ड किंवा रिक्वायर्ड फॉर समथिंग। हा, पेमेंट मेड्स फॉर अक्वायरिंग गुड्स किंवा सर्व्हिसेस, पेमेंट मेड्स फॉर अक्वायरिंग गुड्स और सर्व्हिसेस इज एक्सपेन्सेस। चलो आता बघा, एक्सपेन्स आणि इन्कम ह्याचा इफेक्ट आपण ह्या इक्वेशन मध्ये कसा घेणार, कारण ते पण येणार, ती पण ट्रान्झॅक्शन्स असतात, मग याचा इक्वेशन्स मध्ये आपण कसं कन्वर्ट करणार आहोत आणि त्याचा इफेक्ट कसा घेणार आहोत। एक्सपेन्स असो इन्कम असो, ह्याचा सगळा इफेक्ट आपण कॅपिटलवर घेणार आहोत। कॅपिटल, आता बघा मी तुम्हाला दाखवतोय पहिले परत एकदा पिक्चरनी, एक्सपेन्स कसा हलणार, कसं ट्रान्झॅक्शन घडतं आणि कसं होणार आहे आणि इन्कम कसं होणार आहे। बघा पहिले सेम कॅशबॉक्स घेतलाय मी, कॅशबॉक्स घेतला, कॅशबॉक्स बघा काय झालं, कॅशबॉक्समधनं पैसे काढले का, कारण तुम्हाला काहीतरी खरेदी करायचं आहे किंवा कशाचे तरी पैसे कोणाला तरी द्यायचेत, कारण त्यांची सर्व्हिस तुम्ही यूज केलीत। म्हणजे बघा सपोज हे बघा, हे काय आहे, दिस इज व्हॉट, हे बघा हे लेबरचं पेमेंट केलं, नंतर काय आहे, हे तुम्ही कुठेतरी बोर्डिंग पास म्हणजे कुठेतरी बाहेर चाललात म्हणजे ट्रॅव्हलिंग, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगचा साठी खर्च, हे तिकीट बुकिंग आहे, एअर तिकीट बुक केलंय, आणि हे कोण आहेत, हे लेबर, आपण बघितलं होतं, हे लेबरला पैसे दिले, हे पैसे दिले या 2-3 कारणांसाठी, हे बघा इथे पैसे दिले परत, हे आपण काय केलं, आयदर लेबरला पैसे दिले, काहीतरी त्यांच्याकडनं प्रोडक्शन करून घेतलं, आणि कोणीतरी तुमच्या ऑफिसमधनं ट्रॅव्हल करते बाहेरच्या देशामध्ये किंवा सिटी, हे विदिन इंडियामध्ये ट्रॅव्हल करते, अशा प्रकारचे खर्च तुम्ही केलेत। म्हणजे थोडक्यात नीट जर बघितलं तर या कॅशबॉक्समधनं कॅश निघाली आणि ह्या लोकांना दिली गेली। बघा कॅशवर इफेक्ट होतोय एक्सपेन्सचा। कॅश सपोज परत एकदा सेम थिंग 1 लाख होती, त्यातनं हा सगळा खर्च तुम्ही 25,000चा केला। आता मला सांगा या कॅशबॉक्समध्ये किती असायला हवेत? 25। चला म्हणजे कळलं, इफेक्ट कळला, डन, इफेक्ट कळलाय, म्हणजे एक्सपेन्सेसचा कॅशवर इफेक्ट होणार, एक्सपेन्सेसचा कॅशवर इफेक्ट होणार। इन्कमचं काय होईल? कॅपिटलवर नाही, ॲसेटवर। नाही, कॅशवर इफेक्ट काय होणार? इन्क्रीज होणार। म्हणजे सपोज 1 लाख कॅश ऑलरेडी बॉक्समध्ये असेल आणि नवीन 25,000 तुम्हाला मिळाले, सर मग हे होणार ना, म्हणजे नवीन कॅश बॅलन्स किती येणार? 1,20,000। म्हणजे जर इन्कम असेल तर तुम्ही कॅशमध्ये ऍड करणार आणि एक्सपेन्स असेल तर मायनस होणार। काय जानवी बोल? स्टॉक कमी होणार ना, पण स्टॉक इथं कुठे आहे? इथं स्टॉक कुठे आहे? गुड्सशी काही संबंध नाही। बघ मी काय म्हणतोय, गुड्सशी काही संबंध नाहीये इथं, हे एक्सपेन्सेस आहेत। एक्सपेन्सेस म्हणजे तुम्ही ह्या लेबरला पैसे दिलेत, ते गेले घेऊन घरी गेले, ते मग यांच्यातनं तुम्हाला आलं काय? खर्च। ह्याचा सेकंड इफेक्ट खर्च येतो, लेबर चार्जेस, वेजेस, सॅलरी, हे खर्च बुक करणार तुम्ही, त्याला एक्सपेन्स म्हणतात, त्याला एक्सपेन्स म्हणतात। म्हणजे एक्सपेन्सचा इफेक्ट सांगतोय मी तुम्हाला, एकीकडनं तुम्ही कॅशमधनं मायनस झाला आणि दुसरीकडे काय झालं, इन्कम विल बी ॲडेड इन कॅपिटल, एक्सपेन्सेस विल बी डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल। कॅपिटलमधनं एक्सपेन्स आणि हे इन्कम मायनस करणार। म्हणजे थोडक्यात हे काय आहे, हे लेबर चार्जेस आहेत। लेबर चार्जेस हा एक्सपेन्स आहे, तो कॅपिटलमधनं मायनस करू आणि इन्कम असेल तर कॅपिटलमध्ये ॲड करू, हे त्याचे सेकंड इफेक्ट। एक इफेक्ट कॅशमध्ये होणार आणि दुसरा इफेक्ट
कॅपिटलमध्ये होणार, इन्कम कॅपिटलमध्ये ॲड, कॅशमध्ये ॲड. एक्सपेन्स काय होणार, कॅशमधनं मायनस, इन्कममध्ये कॅपिटलमधनं मायनस, दोन्हीकडनं एक्सपेन्स मायनस होतात, इन्कम ॲड होतात. बघा आता बघा लगेच ही तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवले. आता तुम्हाला एक्सपेंडिचर्स हे मी तुम्हाला हे शिकवतोय, त्याचं कसं बुकिंग करणार आपण ते बघा. पेड सॅलरीज ₹3000 आणि रिसिव्ड इंटरेस्ट 200. हे समजतंय का बघा. म्हणजे थोडक्यात आता इफेक्ट कसे होणार आहेत, कॅश गेली आणि एक्सपेन्सेस सॅलरीज बुक करावे लागले. एक्सपेन्सेस मी कुठे सांगितलं त्याचा संबंध कॅपिटलशी. एक्सपेन्सेस कॅपिटलमधनं मायनस आणि कॅश इज अ असेट. म्हणजे असेटमध्ये काय होणार आहे, प्लस होणार का मायनस होणार, बोला. असेटमध्ये मायनस आणि कॅपिटलमध्ये मायनस. एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेस म्हणजे तेवढे गेले, तुमचा खर्च झाला, म्हणजे सगळे खर्च तुम्ही कॅपिटलमधनं मायनस करणार आणि सगळी इन्कम तुम्ही कॅपिटलमध्ये ॲड करणार. हे बघा अशा पद्धतीने. मग तसंच हे बघा कसं केलं मी, हे बघा असेटमध्ये मायनस आणि इन्कम हे कॅपिटलमधनं मायनस. पण हे काय आहे, रिसिव्ड म्हणजे हे इन्कम आहे, पैसे आलेत तुम्हाला. म्हणजे कॅशमध्ये ॲड, कॅपिटलमध्ये पण ॲड. एक्सपेन्स असेल तर असेटमधनं मायनस, कॅपिटलमध्ये ॲड, कॅपिटलमधनं पण मायनसच. आणि इन्कम असेल तर असेटमध्ये पण ॲड, कॅपिटलमध्ये पण ॲड. आणि मगाच सपोज हे बघा मगासारखं इथे टोटल असणार आहे, त्यामध्ये मायनस करायची, लगेच त्याची खाली एक अंडरलाईन करून टोटल करायची, लगेच. हे अशाच स्वरूपात आपण करत राहणार आहोत. हे बघा अथर्व, हेच सांगायचं आहे मला. तुम्ही प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं की लगेच त्याची टोटल करायची. म्हणजे जे काय ॲडलेस असेल ते लगेच इथे लिहिणार आणि प्रत्येक स्टेजला तुमचं हे टॅली पाहिजे. बघा 25,000 = 3,000 + 22,000 बरोबर आहे. 25,200 = 3 + 3 बरोबर आहे. हे असं प्रत्येक स्टेजला टॅली व्हायला पाहिजे. चला इथपर्यंत कळले का बघा. आता बघा मला हे सांगा, नीमा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. याचं इक्वेशन फॉर्म मध्ये तुम्ही काय कराल, अँड देन वी विल स्टॉप टुडे. बोला. तर आधी याच्यात कॅपिटल आणि कॅश येणार आहे. कॅपिटल आणि कॅश येणार आहे. बर, पुढे मग ऍसेट मध्ये प्लस होणार 60,000. असेट मध्ये ऍड होणार 60,000 आणि कॅपिटल मध्ये 60,000. बरोबर आहे का? 0. येस. काय जानवी तो म्हणतोय ते बरोबर आहे? श्रावणी? हो सर. पार्थ? यस. पूजन पूजन समझ में आ गया. इसलिए मैं बोल रहा हूँ ये बहुत सिंपल कंसेप्ट है, फटाक से खत्म करते हैं. कुछ है नहीं इसमें, कुछ नहीं है, एकदम सिंपल कंसेप्ट आहे. आणि त्या पिक्चर्सनी तुम्हाला अगदी सिंपल वाटते, ते लगेच समजून येतं काय घडतंय, लगेच समजून येतं, कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. आणि म्हणून हा आपण पहिले आपण आधी कन्सेप्ट समजून घेतल्या आणि मग हा करतोय. म्हणजे थोडक्यात हे बघा हे असं. आता सेकंड, आता बोला, आता याचा इफेक्ट काय कराल. डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया 2000. कॅश आणि बँक ऑफ इंडिया, कॅश आणि बँक ऑफ इंडिया असे दोन अस्पेक्ट आहेत. चला बोला. कॅश काय आहे? कॅश इज व्हॉट? कॅश इज असेट. बँक काय आहे? बँक इज ऑल्सो असेट. बँक बॅलन्स असेट आहे. तर मग टोटल मध्ये या ट्रान्झॅक्शन मध्ये टोटलचे 4,000. टोटल काय? 4,000 या ट्रान्झॅक्शन. म्हणजे कसं? म्हणजे कसं? म्हणजे ऍसेट मध्ये 2,000 येणार आणि हे बँक मध्ये परत 2,000 येणार. पण मग ह्या अशा हे बघा इथं तुम्हाला बँक कॅश असं नसतं. तुम्हाला असेटचं काय झालं ते सांगायचं आहे, लायबिलिटीचं काय झालं ते, आणि कॅपिटलचं काय झालं ते सांगायचं आहे. अरे हे दोन्ही ट्रान्झॅक्शन असेटशी रिलेटेड आहे. म्हणजे असेटमध्ये ॲडलेस होणार. म्हणजे बघा कसं, हे बघा
मायनस पण होणार, ॲड पण होणार तिथंच असेटमध्येच. कारण का ते पैसे कॅशमधनं गेले पण आले कुठे? बँकेत, बँकमध्ये आले. आणि बँक पण असेटच आहे, म्हणजे असेटमधनंच निघाले आणि असेटमध्येच आहेत. असेटच्या असेटमध्येच खेळत आहेत. इकडं काही इफेक्ट येणार नाही. असेटच्या असेटमध्ये म्हणजे वरची जी टोटल आहे तीच खाली येणार, वरची जी टोटल आहे तीच आपण खाली घेणार. हे इथपर्यंत समजलंय का बघा.